नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू झाल्या आहेत आणि त्यात टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची हजेरी लागायला लागली आहे। शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रात गाडी हळूहळू का होईना रुळावर येतेय असं धाडसी विधान या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच करावं की न करावं या संभ्रमात मी आहे। कारण एका बाजूला काही ठिकाणी शाळा अजिबात सुरू झालेल्या नाहीत। मुंबई महानगरपालिका क्षेत्र हे त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण। दुसऱ्या बाजूला दूरवरच्या आणि त्यातही ग्रामीण भागातल्या शाळा सुरू झाल्या आहेत, तिथं विद्यार्थी आता रुळायलाही लागले आहेत। परिणाम स्वरूप आतापर्यंत ऑनलाईन शिक्षणाचं खांद्यावरचं जोखड हळूहळू दूर केलं जात आहे। पण हे एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला संस्था चालक मात्र पुरते कातावले आहेत। त्यांना सगळ्यात मोठं आव्हान आहे ते गेल्या काही काळात अर्थात कोरोनाच्या काळात जवळपास 9 ते 8 महिने त्यांना प्रश्न भेडसावत होता की उत्पन्नाचं साधन बंद असताना व्यवस्था अर्थात संस्था जगवायची कशी। काही जणांनी त्याच्यावरचे स्वतःचे असे तोडगे शोधले, मात्र बऱ्याच जणांना अजूनही यावरचा योग्य अर्थकारणाचा मार्ग सापडलेला नाही। आणि यामुळे जी धोका पद्धतीतली व्यवस्था आपल्या समोर येऊ शकते, ज्या पद्धतीमध्ये आपल्या समोर नवी आव्हानं पालक म्हणून येऊ शकतात, त्यात शिक्षण महागू शकतं। महागलेलं शिक्षण हे स्वाभाविकरित्या समाजातल्या मोठ्या वर्गाला मोठ्या घटकाला वंचित करू शकतं आणि हे आपल्याला परवडणार नाही। म्हणूनच संस्था चालकांनी शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचत राहावं, सगळे सुशिक्षित आधी साक्षर मग सुशिक्षित व्हावेत याच्यासाठी सरकारने हस्तक्षेपाची तयारी ठेवावी अशी मागणी केली आहे। त्या निमित्तानंच आजची लक्षवेधी चर्चा आपण करणार आहोत की कोरोना काळातल्या शाळा चालवायच्या कशा। पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या भागामध्ये आजपासून शाळा सुरू झाल्या। त्याची पहिली प्रतिक्रिया काय उमटली आहे ते जाणून घेतलंय आमच्या पुण्याच्या प्रतिनिधीनं। जवळपास 10 महिन्यानंतर पुणे महानगरपालिका हद्दीतील शाळांची घंटा आज वाजलेली आहे आणि शाळा ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। सोशल डिस्टन्सिंग असेल, सॅनिटायझर असेल, त्यांचा वापर करून या शाळा सुरू होत असताना खरं तर काय काळजी घेतली जात आहे आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारे या शाळा होतात। माझ्यासोबत या ठिकाणचे संस्थाचालक, सहाय्यक शिक्षक आणि मुख्याध्यापक हे सर्व आहेत। काय सांगाल, खरं तर आज शाळा सुरू करतोय, जवळपास 10 महिन्यानंतर शाळा सुरू होत आहेत, आज तुम्ही सगळे कशा प्रकारे त्यांचं स्वागत केलं विद्यार्थ्यांनी? आज आम्ही त्यांचं स्वागत फुल देऊन केलेलं आहे। आम्ही खूप उत्सुक होतो सगळेजण की 10 महिन्यानंतर आमची मुलं आम्हाला भेटत आहेत प्रत्यक्ष। त्याच्यामुळे सर्व नॉर्म्स जे आम्हाला महानगरपालिकेने दिलेले होते याची आम्ही 3 दिवसांपासून सतत पूर्तता करत आहोत। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली होती, रणवे मॅडमचं मार्गदर्शन, मेमाणे सरांचं मार्गदर्शन, या सगळ्या मार्गदर्शनानंतर आज आम्ही या परिस्थितीमध्ये आहोत की आज आम्ही आमच्या मुलांना अभ्यास करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज आम्ही बघू शकतो। काय टेस्टिंग करत होता तुम्ही? शिक्षक असेल किंवा विद्यार्थी असेल त्यांचं काय हे म्हणून तुम्ही करत होता? ज्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार जे नॉर्म्स दिले त्या शाळेमध्ये जाऊन फक्त ती तपासणी करणं आणि शिक्षकांच्या टेस्ट झाल्या की नाही हे कन्फर्म करणं। कारण शिक्षकांपासून स्प्रेड हा विद्यार्थ्यांमध्ये होऊ नये म्हणून ती एक महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्यासाठीच जर टेस्ट पूर्ण असतील, सगळ्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट असतील आणि बाकीचे सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनचे नॉर्म्स जर शाळेने पाळले असतील तरच त्या शाळेला आम्ही परमिशन देत आहोत। नॉन सिम्प्टमॅटिक जे असतात असे टीचर पॉझिटिव्ह येऊ शकतात, काही शाळांमध्ये तसे पॉझिटिव्ह आलेले पण आहेत। त्याच्यामुळं आता जी शाळा सुरू होताना आपल्याला ही काळजी घेणं महत्त्वाचं की एखाद्या शिक्षकापासून बाकीच्या विद्यार्थ्यांना कोविड ट्रान्सफर होऊ नये म्हणून शिक्षकांच्या टेस्ट करणं खूप गरजेचं होतं। त्या नॉर्म्सनुसार हे सर्व शाळांपैकी जवळपास आज 60 ते 65 शाळा सुरू झालेल्या आहेत आणि परत एकदा या घंटा ज्या आहेत शाळेच्या सुरू झाल्यात आपण वाजून परत शाळा सुरू झालेल्या आहेत असं म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे। शाळा सुरू झाल्या आणि तिथे पहिला आनंद शिक्षकांना झाला, दुसरा आनंद लहान मुलांना झाला। या निमित्ताने जी चर्चा आपण सुरू करतोय त्यात आपल्या सोबत कोण कोण आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत, भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आरती पुगावकर, शाळांच्या संस्था चालकांचे प्रतिनिधी या नात्याने अध्यक्ष असलेले संस्थेतले
विजय नवल पाटील नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, गजाननराव एकबोटे आपल्यासोबत पीए सोसायटीचे संचालक या नात्यानं पुण्याहून जोडले गेलेत आणि सोनाली भांडारकर पालक प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत नागपुरातून जोडल्या गेलेल्या आहेत. मुलांच्या शाळेत जाण्याच्या बाबत पुणेकरांनी थोडं धाडस दाखवलेलं दिसतंय, नागपूरकरांनी दाखवलंय, औरंगाबादकरांनी सुद्धा दाखवलेलं आहे. पण हे सगळं करत असताना पालक या नात्यानं एक धाकधूक निश्चित कायम आहे. सोनाली भांडारकर, पहिली प्रतिक्रिया पालक या नात्यानं काय आहे? आपलं पोर शाळेत जात आहे, प्रत्येक पालकाच्या मनात काय आलं असेल? सर्वप्रथम आता जेव्हा शाळा परत सुरू होत आहे असं कळताच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्साह झालेला आहे, परंतु आम्हा पालकांच्या मनामध्ये जी आम्ही द्विधा मनस्थितीमध्ये आहोत. कारण कसं आहे की मुलं जे काही नॉर्म्स आहे, कोविड-19चे इन्फेक्शनचे जे काही आहेत, सोशल डिस्टन्सिंग झालं, मास्कचा वापर झाला, ह्या सगळ्या गोष्टी कसं पाळू शकतील. दुसरी गोष्ट, एखादा जर मुलगा इन्फेक्ट जर शाळेमध्ये झाला तर त्याची जबाबदारी कोण घेईल. कारण मुलांना जीवापेक्षा जास्त जपणारे पालक असतात आणि त्याच्यामुळे आम्ही द्विधा मनस्थितीमध्ये आहे. जसं जी मोठी मुलं आहेत 9वी 10वी 11वी त्यांच्या पालकांना असं वाटतं आहे की शाळेमध्ये जो अभ्यास होतो आहे तोच अभ्यास पुरेसा असतो, हा जो ऑनलाईन एक्झाम माझा अभ्यास होतो आहे तो काही पुरेसा नाही. परंतु आमची जी लहान मुलं आहेत, लहान मुलांच्या पालकांना निश्चितच आम्ही हे कुठेतरी एक ठाम निर्णय घेतलेला आहे की लहान मुलांना आम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन शाळेमध्ये पाठवू शकत नाही. कारण जर मुलं इन्फेक्ट झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार. हे लोक म्हणतात आहे की तुम्ही हमीपत्र द्या, परंतु हमीपत्र कसं काय देणार आहे पालक, आणि एवढी मोठी रिस्क कशी घेणार आहे. आनंदाची गोष्ट मुलांना जरी वाटत असली तरी पालकांकरिता ही एक म्हणजे एक द्विधा मनस्थिती आहे आणि चिंतेचा विषय एक आहे. खरंय, पालकांच्यासाठी द्विधा मनस्थिती आहे. या निमित्तानं सरकारची अर्थात प्रशासनाची भूमिका काय आहे यावरची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे. इतर मान्यवरांना प्रश्न विचारण्यापूर्वी एकदा ती अधिकृत भूमिका ऐकून घेऊ आणि मग चर्चेला आपण पुढे नेणार आहोत. आपल्या सोबत सरकारी अधिकारी या नात्यानं दिलेली प्रतिक्रिया पोहोचली आहे, ती ऐकणार आहोत. मुलांचे मोर दॅन 50% मुलं उपलब्ध आहे आलेले आहे. पालकांचा पण चांगला रिस्पॉन्स आहे. पालक स्वतः मुलांना सोडून गेलेले आहे. मास्क घालून मुलं आलेले आहे. त्यापूर्वी आम्ही सगळीच तयारी केलेली आहे. संस्थांनी आम्हाला क्लासेस सॅनिटाईज करून दिलेले आहे. मुलांना आत म्हणजे शाळेत प्रवेश देताना आम्ही सॅनिटायझरचा उपयोग केलेला आहे. थर्मल स्कॅननी त्यांचं स्कॅनिंग करून घेतलेलं आहे. या सर्व भूमिकेला ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटू शकतं की प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एका बाजूला प्रशासन आहे, दुसऱ्या बाजूला संस्थाचालक आहेत आणि त्याच संस्थाचालकांनी आपापल्या शाळेचा परिसर अधिकाधिक रोगमुक्त असावा, बाधामुक्त असावा याच्यासाठी प्रयत्न केले. गजाननराव एकबोटे आपल्या सोबत आहेत. पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालय, मॉडर्न शाळा या संस्थांना चालवणारी पीए सोसायटी आहे, त्या पीए सोसायटीचे संचालक आहेत. गजाननराव, आपल्याकडे काय काय करावं लागलं शाळा सुरू करताना आणि हे सगळं खर्चिक होतं का? त्याचा पैसा कुठून आला? शाळा सुरू करताना प्रथमतः सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RT-PCR टेस्ट ही आपल्याला सगळी करावी लागलेली आहे आणि ती निगेटिव्ह असली तरच आपण त्यांना शाळेमध्ये प्रवेश देतोय. नंबर 2, आपले जे शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे वर्ग आहेत, लॅबोरेटरीज आहेत, वॉशरूम्स आहेत, बाग आहेत, त्याला सगळं सॅनिटायझेशन हे मोठ्या प्रमाणावर करावं लागलेलं आहे. 2-3दा आम्ही ते सर्व केलेलं आहे. संपूर्ण शाळेचा कॅम्पस हा निर्जंतुकीकरण त्याचं करावं लागलेलं आहे कारण मुलं बऱ्याच दिवसांनी येणार. नंतर मुलांसाठी प्रत्येक वर्गाच्या बाहेर सॅनिटायझर्स ठेवलेले आहेत. पाण्याची मुबलक व्यवस्था केलेली आहे. वॉशरूम्स 2-3दा साफ करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि 50-60 असे मास्क इमर्जन्सी वापरासाठी आणून ठेवलेले आहेत. आणि बरोबर आहे. म्हणजे जर एका वाक्यात म्हणायचं असेल तर स्वच्छतेचे उपाय जे आधी होत होते त्याच्या तिप्पट ते करावे लागतात आणि दुसरा मुद्दा खबरदारीचे उपाय म्हणून तुम्हाला काही विशिष्ट वस्तू खरेदी कराव्या लागलेल्या आहेत. या दोन्हीचा खर्च कुठून आलाय आणि त्यासाठी तुम्हाला सरकारकडून मदत मिळाली आहे का संस्था या नात्यानं? सरकारकडून अजिबात मदत मिळालेली नाहीये. हे संस्थेच्या किंवा शाळेच्या खर्चातूनच आम्ही केलेलं आहे. विनाअनुदानित तत्वावरील ज्या शाळा आहेत त्यांना कदाचित हा खर्च परवडतो,
पण अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान वेळेवर मिळाले न मिळाल्यामुळे हे खर्च संस्थेच्या निधीतूनच आम्हाला करावं लागलेले आहेत. कारण त्या अनुदानित शाळांकडे काही इतर खर्च करण्यासाठी पैसे जे शासन देतं वेतनेतर अनुदान ते गेल्या वर्षी मिळालेलं नाहीये. बर, आणि त्यामुळे हा खर्च थोडक्यात आम्हाला एका बाजूला संस्थेच्या पालक आहेत, पालकांना आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी आहे, दुसऱ्या बाजूला संस्था चालक आहेत, संस्था चालकांना आपल्या तिजोरीतल्या पैशाची ही काळजी आहे, कारण शेवटी ती मुदत ठेव किंवा जमा केलेला फंड हा मर्यादित काळासाठी वापरला जाऊ शकणार आहे. आपल्या सोबत विजय नवल पाटील आहेत, महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत, संस्था चालकांचे प्रतिनिधी या नात्याने आपल्या सोबत आहेत. विजयराव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? होय होय, अगदी धन्यवाद विजयराव, आपण या चर्चेमध्ये आलात. त्यानिमित्तानं खूप दिवसांनी तुम्ही प्रत्यक्षरित्या टीव्हीवरही आपल्या सगळ्या लोकांना भेटता आहात. मला एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे की एका बाजूला मुदत ठेवीतून पैसे काढून शाळा चालवण्याच्यासाठी टाकलेली पावलं आहेत, दुसऱ्या बाजूला शासनाकडची थकबाकी आहे. याशिवाय आणखी काय अडचणी आहेत? आणि आता या स्थितीला सामोरं जात असताना 15 तारखेला शाळा बंद करा किंवा बंद ठेवल्या जातील इतपत भूमिका घेण्याची वेळ का पोहोचली आहे? त्याचं प्रमुख कारण म्हणजे मगाशी श्री एकबोटे जे बोलले, मागच्या वर्षाचं सुद्धा वेतनेतर अनुदान या शासनाने अजून दिलेलं नाही. म्हणजे 2 वर्षाची वेतनेतर अनुदानाची थकबाकी. त्याचबरोबर इंग्रजी शाळा जर म्हटल्या सेल्फ फायनान्स वाल्या सुद्धा त्यांची 25% परिपूर्ती जी आहे ती जवळजवळ 3-4 वर्षापासून थांबलेली आहे. अशा वेळेला सर्वसामान्य शाळा किंवा सर्वसामान्य बजेट असलेल्या लोकांनी सॅनिटायझेशन करणं, ऑक्सिमीटर वापरणं, स्वच्छता ठेवणं अशा अनेक गोष्टींमध्ये जो पैसा खर्च होतो तो पैसा उपलब्ध करून घ्यायला फार अडचणी येत आहेत. एक चांगली गोष्ट या शासनाने केली की टप्प्याटप्प्याने शाळा उघडल्या आणि शाळा उघडण्याची परवानगी ही स्थानिक स्तरावर दिली. जिल्हा प्रशासनाला सांगितलं की तुमच्याकडे व्यवस्था असेल, तुमच्याकडे प्रमाण कमी असेल कोविडचं, तर तुम्ही तुमच्या स्तरावर ठरवा. हे ठरवत शेवटी आता महानगरपालिका नगरपालिकांमध्ये शाळा उघडल्या आणि मगाशी एका यांनी सांगितलं की 50% हजेरी होती. ही चांगली गोष्ट आहे, चांगला रिस्पॉन्स आहे. पण त्याचबरोबर जी जबाबदारी आहे आमच्यावर, ती जबाबदारी पार पडण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. पालकांकडनं जे काही अंडरटेकिंग घ्यायला सांगितलं ते शासनाचा आदेशाचा भाग आहे. आम्ही पण नवल पाटीलजी, पालक तयार दिसत नाहीयेत त्या हमीसाठी. लेखी हमी द्यायला सगळेच पालक तयार होतील असं दिसत नाही. म्हणून आम्ही म्हणतो की शासनाने लेखी हमीची जी अट आहे ती थोडी शिथिल करावी. आणि जसं एक ब्रीदवाक्य होतं किंवा एक संकल्पना आली होती की माझं कुटुंब माझी जबाबदारी, बर, तशी आम्ही औरंगाबादला सर्वांना मुलाखत देताना सांगितलं की आमची शाळा आमची जबाबदारी. आम्ही त्या मुलांना जितकं शेप ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करू. सर्व बहुतेक संस्था चालक जबाबदारीने वागतात, त्यांच्या शाळेच्या नावाचाही प्रश्न असतो. आणि म्हणून हे जे काही सुरू झालेलं आहे ही एक चांगली सुरुवात झालेली आहे. आणि शेवटी मुलांना सुद्धा आनंद झालाय, पालकांच्या सुद्धा मनातली भीती धीरे धीरे जाईल असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, अरुण सावंतांकडे जातोय. अरुण सावंत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते या नात्याने आहेत. थोड्या वेळानं आपण आरती पुगावकर यांनाही बोलतं करू. अरुण सावंत, आपण इथे 2 महत्वाच्या भूमिका ऐकल्या. संस्था चालकांचा पहिला मुद्दा हा वेतनेतर अनुदानाचा आहे. त्यांना नवे खर्च डोक्यावर येऊन पडतायत आणि ते खर्च करण्यासाठी पैसा कुठून आणायचा हा एक प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला पालकांच्या मनातली धास्ती आहे की आपला पाल्य शाळेत गेला की मग पाल्याची काळजी कोण घेणार, आणि त्याच्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शाळेवर दबाव वाढतोय. यातला सुवर्ण मध्य सरकारच्या डोक्यात काही आहे? सरकारच्या डोक्यामध्ये अनेक सुवर्ण मध्य आहेत पहा, परंतु सध्या सुरुवातीला संस्था चालकांची जबाबदारी फार मोठी आहे. ज्याप्रमाणे संस्था चालकांच्या काही प्रतिनिधींनी येथे सांगितलं की आम्हाला अनेक प्रकारचे खर्च आमचे वाढलेले आहेत, तर सरकारकडून आम्हाला काही ना काही प्रकारे अनुदान मिळालं पाहिजे. ही गोष्ट खरी, सरकारकडून काही अनुदान आपण इच्छित आहात, त्यात चुकीचं काही नाही. परंतु सध्या तरी या कोरोनाच्या काळानंतर आपण आता हा सरता कोरोनाचा काळ आहे, यावेळेस जर काही थोडाफार खर्च संस्था चालकांना येत असेल तर त्यांनी तो अगदी मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे, जेणेकरून
शाळांचा जो काही दिनक्रम आहे तो चालू होईल, विद्यार्थी शाळेमध्ये यायला लागतील आणि त्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या मार्गाने संस्था चालकांकडे पैसे येतील. दुसरी गोष्ट पालकांची आणि पाल्यांची आपण म्हणालात तर पालकांच्या मनामध्ये अजूनही काही प्रमाणात भीती आहे, ही गोष्ट खरी आहे. कोरोनावरती आताच लस निघालेली आहे, तिचे गव्हर्नमेंटकडून परमिशन सुद्धा मिळालेली आहे आणि जशी जशी टप्प्याटप्प्याने ही लस दिली जाईल शिक्षकांना किंवा इतर प्रमुख ज्या आरती व्यक्ती पुगावकर, आहेत अगदी मी संधी देतोच आपल्याला. अरुण सावंतजी, आरती पुगावकरांना पहिल्याच मुद्द्यावर आपण बोलतं करायला लावू की सरकारचा दृष्टिकोन तुम्हाला कितपत योग्य वाटतो. आरती पुगावकर, शाळा सुरू करणं आणि मुलांच्या सुरक्षेबाबतचा. याच्यात तीन गोष्टी आहेत प्रसादजी. आज जे मान्यवर इथे सहभागी आहेत, मग त्यात पालक आहेत, संस्था चालक आहेत, नवल पाटील सर आहेत. तर मी या तिघांनी आतापर्यंत जे सांगितलं त्याचा जर सारांश आपण काढायचा प्रयत्न केला तर आपण पाहतोय की पालक अजिबात तयार नाही आहेत मुलांना शाळेमध्ये पाठवायला. त्याचं महत्वाचं कारण आहे की सुरक्षा. मुलं सुरक्षित आहेत की नाहीत हा मोठा प्रश्न आहे. संस्था चालकांनी सांगितलं की आम्ही सगळं करतोय, आम्ही आतापर्यंत जे करत होतो त्याच्या तिप्पट चौपट पाचपट सगळी तयारी करतोय, पण त्यांच्यावर आर्थिक बोजा आहे तो ते सांगतायत. त्याच्यानंतर नवल पाटील सरांनी सांगितलं की SOP जी जाहीर केली त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या शिथिल करणं फार गरजेचं होतं. त्यांनी असं सांगितलं की शाळा आपण टप्प्याटप्प्याने सुरू केलेल्या आहेत. माझा नेहमीचा प्रश्न आहे, मी म्हणजे आतापर्यंत शिक्षणाच्या विषयावर जेवढ्या डिबेटना गेले तिथे मी सगळ्यांना एकच प्रश्न विचारलाय की आपण आज शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करतोय, परंतु जेव्हा परीक्षांचा विषय येतो तेव्हा त्या परीक्षा सार्वत्रिक होणार आहेत, त्या आपण टप्प्याटप्प्याने घेणार नाही आहोत. जर आपण त्या सार्वत्रिक घेणार आहोत तर याचं फलित नक्की आपल्याला काय मिळणार आहे मला माहित नाहीये. तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट परीक्षांच्या संदर्भातला नवा तपशील तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. राज्य सरकारनं 12वी आणि 10वीच्या परीक्षांच्या तारखा पण जवळपास घोषित केलेल्या आहेत, म्हणजे महिने घोषित केलेले आहेत, त्याच्या तारखाही येऊन जातील. परीक्षांचे महिने त्यांनी एप्रिल आणि मे असे घोषित केलेले आहेत. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पण बघा, आपण खूप काळापासून ही मागणी करत होतो की त्यांनी लवकर या तारखा किंवा हे महिने जाहीर करणं फार गरजेचं होतं. त्याचं कारण असं की मुलं जानेवारीमध्ये अभ्यास करताना त्यांना माहित नव्हतं की माझी फेब्रुवारी मार्च मध्ये परीक्षा होणार आहे की नाही. 9वी 12वीचे वर्ग सुरू झाले, पण जानेवारीत अभ्यास करणाऱ्या मुलाला जर ही भीती होती की फेब्रुवारीत माझी परीक्षा झाली तर माझे पर्सेंटेज कमी होणार, मग त्याचा परिणाम काय होतोय बघा. आपण जर थोडी आकडेवारी पाहिली तर आज जगाच्या जागतिक स्तरावर या कोरोना या महामारीचा सगळ्यात मोठा आर्थिक जो धक्का म्हणू आपण किंवा जो मोठा हे होणार आहे तो भारताला त्याचं नुकसान होणार आहे. आणि आपली जी तरुण जनरेशन आहे जी शाळांमध्ये आज शिकते, यंग जनरेशन आहे, तर त्यांचं हे महत्वाचं वर्ष किंवा महत्वाचा अभ्यास हा अशा टेन्शन खाली गेला, मी थोडं मानसिक दृष्ट्या बोलते, जर अशा तणावाखाली जर गेला तर त्याचा परिणाम उद्या जेव्हा ते कामाच्या किंवा वर्कफोर्स म्हणून जेव्हा ते जगासमोर जाणार आहेत तेव्हा नक्कीच ते इतरांच्या तुलनेमध्ये किती कमी पडणार आहेत. तर हे जे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्याच्याकडे सरकार कुठल्या नजरेने पाहत आहे त्याचा विचार कुठे होतोय का? पालकाची प्रतिक्रिया जोडणं गरजेचं आहे. त्यानिमित्तानं सोनाली भांडारकरांना पुढचा प्रश्न आहे. सोनाली भांडारकर, तुम्हाला तुमच्या घरात कितपत तणाव जाणवला? येऊ घातलेल्या काळातल्या परीक्षा कधी होतील आणि परीक्षांच्यासाठी पुरेशी आपली तयारी झाली आहे की नाही या चिंतेत तुम्हाला तुमच्या घरात पाल्य आढळला का आणि आसपासलाही अनुभव काय होता? सर, या सगळ्या बाबतीत मध्ये पालक अतिशय तणावाखाली आहेत. म्हणजे एका बाजूला त्यांना जी कोरोनामुळे त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे ते सगळं त्यांना सावरणं तो एक तणाव, त्याच्यानंतर त्यांची मुलं सतत घरामध्ये कोंडल्या गेली होती तो एक तणाव, त्यानंतर मुलांचं त्यांचं मानसिक स्वास्थ्य कसं नीट ठेवता येईल तो एक तणाव. म्हणजे विविध स्तराच्या तणावामध्ये पालकांचं हे जे काही वेळ गेलेला आहे तो गेलेला आहे. परंतु या सर्व याच्यामध्ये एक मुलांवर एक विशिष्ट पद्धतीचा एक मानसिक तणाव आहे, कारण ऑनलाईनची जी सवय होती एज्युकेशनची ती ना मुलांना होती ना शिक्षकांना होती. ते अंगवळणी लागेपर्यंत 2-3 महिने निघून गेलेले आहेत. मुलांना ते ऑनलाईन मध्ये एज्युकेशन कितपत म्हणजे त्यांना येत आहे, त्यांच्या म्हणजे ते ग्राफ्स करता आहे हे सुद्धा पालकांना नीट कळत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ऑनलाईन एज्युकेशनच्या याच्यामध्ये त्या तणावामधनं जेव्हा मुलं जात आहेत तेव्हा त्यांचा तो जो तणाव आहे तो कसा पद्धतीने कमी करायचा
आणि परीक्षेकरिता कसं त्यांना आपण एक तयार करायचं, हा खूप मोठा एक प्रश्न पालकांसमोर आहे. जे पालक वर्किंग आहेत त्यांच्यासाठी तो अजून मोठा प्रश्न आहे, कारण वर्किंग पालकांना जेव्हा दोन्ही पालक वर्किंग असतात तेव्हा त्यांना म्हणजे मुलांचे टायमिंग, शाळांचे ऑनलाईन एज्युकेशनचे टायमिंग्स आणि त्यांच्या कामकाजाचे टायमिंग हे मॅच करणं आणि पालकांच्या प्रश्नांसह थोड्या वेळापूर्वी आरती पुगावकरांनी मांडलेली भूमिका आणि त्यावर अरुण सावंतांचं उत्तर घेणं गरजेचं आहे. अरुण सावंत, एका बाजूला मानसिक तणाव आहे, दुसऱ्या बाजूला आर्थिक आव्हान आहेत आणि तिसऱ्या बाजूला करिअरची चिंता. नाही, ज्या काही चिंता आता अनेक वक्त्यांनी व्यक्त केल्यात त्या चिंतांशी मी सहमत आहे, परंतु आज जर आपण विचार केलात, थंड डोक्याने जर आपण विचार केला तर आपणास ही गोष्ट कळेल की आज या ज्या काही गोष्टी जनतेला भोगाव्या लागतात ते संपूर्ण जगभर हे चाललेलं आहे. आणखीन पालकांनी सुद्धा त्याच्याकरता आपलं मन तसं माझ्या मते तयार केलेलं आहे की अशा या परिस्थितीमध्ये जी या नैसर्गिक आपत्ती एक आपल्यावर आलेली, अशा परिस्थितीमध्ये आपण हिचा सामना कसा करायचा, आपल्या पाल्यांना त्याच्याकरता कसं तयार करायचं, विद्यार्थ्यांवरती जो शिक्षणाचा एक तणाव येत आहे, मानसिक तणाव येत आहे, याच्यात सरकारची भूमिका काय सांगा? हा ताण तणाव कमी करण्यासाठी सरकारची भूमिका काय आहे? आणि एका बाजूला केवळ पालक आणि पाल्य नाही, संस्था चालक पण तणावात आहेत, त्याची उत्तरं काय आहेत? वेतनेतर अनुदान अद्याप मिळालेलं नाही, त्याची उत्तरं काय आहेत? वेतनेतर अनुदान मिळालं नाही ही गोष्ट सरकारची, याच्या सरकार जरूर लक्ष देते, परंतु आपण जर म्हणाल की प्रत्येकाच्या घरातील हे जे काही तणाव वाढले याच्यावरती सरकारने उपाय शोधावा तर ते मला थोडंसं पटत नाही. ती आपली जबाबदारी आहे, आपण सर्वांनी मिळून या जबाबदारीला सामना केला पाहिजे आणि तोंड दिलं पाहिजे. ज्या गोष्टी सरकारच्या आहेत, जसं विनातेतर अनुदान किंवा शाळांची स्वच्छता म्हणा किंवा विद्यार्थ्यांना एज्युकेशनच्या वेगवेगळ्या बाबी पुरवणं, या गोष्टी सरकार जरूर पुरवत आहे. आणि जसे जसे आपल्याकडून तुम्ही कदाचित असं सुचवता आहात तुमचा तणाव तुमची जबाबदारी. हे पहा, त्याचा अर्थ तुम्ही हवा तसा काढू शकता, परंतु जर आपण एकदम शांत चित्ताने विचार केला तर प्रत्येक पालकाची आज ही जबाबदारी की माझ्या स्वतःवरचा तणाव आणि माझ्या विद्यार्थ्यांवरचा तणाव कसा दूर होईल याच्याकरता मी सर्वप्रथम पाऊल उचललं पाहिजे. बरं, ठीक आहे. आरती पुगावकर, आपली प्रतिक्रिया. तुमचा तणाव तुमची जबाबदारी ही भूमिका असेल तर? मला वाटतं अरुण सावंतजी हे अगदी सोयीने कधीतरी सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आणि कधीतरी सहभागी असलेल्या वक्त्यांना की मीच तुमचा काळजीवाहक आहे असं असल्यासारखे बोलतायत. मला खरंच राजकारण इथे आणायचं नव्हतं, पण नेहमी त्यांच्याकडून हा आरोप असतो की भाजप राजकारण करतं. आज इथे जे मुद्दे मांडले जात आहेत, का नाही, आज विद्यार्थ्यांना घरामध्ये जो तणाव निर्माण होतोय तो कशामुळे होतोय? तर तो तुमच्या सरकारच्या ज्या धोरणं आहेत ही अजिबात विद्यार्थी, पालक किंवा संस्था चालकांना पूरक नाही आहेत. हे सगळ्यात मोठं कारण आहे. तर त्याची उत्तरं द्यायची सोडून तुम्ही सांगताय तुमचा तणाव तुमची जबाबदारी. मुख्यमंत्र्यांनी एक लाईन दिले, त्याच्यावर सगळं मंत्रिमंडळ तेच आपलं घोकत चाललंय. म्हणजे सगळीकडे केवळ आपली जबाबदारी झटकायची, हे एवढंच काम महाविकास आघाडीचं या राज्यामध्ये चाललेलं आहे. विजय नवल पाटलांना माझा पुढचा प्रश्न आहे, वेतनेतर अनुदानाच्या बाबत सरकारची उत्तरं तुम्हाला पटतायत का? आणि जर अशाच प्रकारची ध्येय धोरणं सरकारची असणार आहेत तर तुम्ही खऱ्या अर्थानं जी घोषणा थोड्या काळापूर्वी दिलीत की 15 तारखेपासून शाळा पुन्हा बंद राहतील, यावर ठाम राहणार आहात का? विजय नवल पाटीलजी. महत्वाचा मुद्दा असा आहे की मागाशी ताण तणाव या गोष्टीबद्दल बोललं जात होतं. मी स्पष्ट केलं की आमचे संस्था चालक, आमची शाळा, आमची जबाबदारी अशा पद्धतीने वागायला तयार आहेत, परंतु सरकारकडनं काही प्रतिसाद त्याच्यामध्ये येत नाही. जेव्हा मी शिक्षण मंत्री वर्षा मॅडमना विचारलं की जिल्हा परिषदेच्या शाळांना तुम्ही ह्या गोष्टी पुरवत आहेत, तर त्यांनी सांगितलं की आम्ही आता शिवना सांगितलं, जिल्हा परिषदेच्या शिवना, की तुम्ही ह्या खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळाकडे देखील बघा आणि त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा. शिव साहेबांनी काय करावं? त्यांनी सांगितलं त्या गावच्या ग्रामपंचायतीला, आधी ग्रामपंचायतीमध्ये पैशाचा ठणठणाट असतो, पैसे सोडण्यावर राजकारण असतं आणि ही मंडळी आम्हाला शाळा चालवण्यासाठी काय मदत करणार आहेत? म्हणजे तुम्ही एका पासून दुसऱ्याकडे जबाबदारी, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे जबाबदारी, अशी टोलवाटोली या ठिकाणी करता येणार नाही. विजय नवल पाटलांच्या प्रश्नातून, विजय नवल पाटलांच्या म्हणण्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की पैसे द्यायचे कोणी याच्यावरून कुठलीही स्पष्टता नाही.
मंत्री म्हणतात सीईओंकडे जा, सीईओ म्हणतात ग्रामपंचायतीकडे जा, आणि ग्रामपंचायत तर ठणठणात असलेल्या तिजोरीलाच समोर दाखवणार आहे. अरुण सावंत, दोन गोष्टी समोर आल्या. पहिला मुद्दा असा की आरती पुगावकर म्हणतात ध्येय धोरण नक्की काय याच्याबद्दल कुठलीही स्पष्टता नाही. आणि दुसरा मुद्दा जो विजय नवल पाटलांच्याकडून आला तो असा होता की संस्थाचालक सरकारच्या भूमिकेला अनुरूप वागायला तयार आहेत, सरकार त्यांचं म्हणणं ऐकत नाहीये. विजय नवल पाटील आणि आरती पुगावकर यांच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या भूमिकेवर उत्तर देतील अरुण सावंत. हे सरकारच्या ध्येय धोरणांबद्दल आरती मॅडमनी जे काही सांगितलं त्याबद्दल माझं मत, मी सहमत नाही आहे या गोष्टीशी. कारण सरकारची ध्येय आणि धोरणं प्रत्येक बाबतीत स्पष्ट आहेत आणि ही सर्व जनतेला माहीत सुद्धा आहेत. दुसरी गोष्ट किशोर नवल पाटील यांनी जी काही सांगितलं की आमच्या संस्था चालकांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती सरकार तोडगा काढत नाही. मला नवल किशोर पाटील यांना हे सांगायचं आहे की जर असे काही आपले अडचणी असतील तर आपण त्याच्याबद्दलचा प्रस्ताव सरकार दरबारी जरूर मांडावा. आम्ही सुद्धा आपल्या या प्रस्तावांवरती मदत करण्यासाठी तयार आहोत. संबंधित मंत्र्यांशी बैठक घेऊन देण्यास तयार आहोत. साहेब, मला असं वाटतं आतापर्यंत अनेकदा प्रस्ताव मांडले गेलेले असतील. विजय नवल पाटील इथे बसले आहेत, त्यांना विचारूयात हा प्रस्ताव पाठवावा अशी परिस्थिती आहे का? विजयराव, तुम्ही आतापर्यंत किती वेळा प्रस्ताव पाठवलेत, त्या प्रस्तावांचं पुढे काय झालं? मी प्रत्यक्ष मंत्र्यांना बोलण्यापासून तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा खरमरीत पत्र लिहिण्यापर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आहेत. एवढंच नाही तर परंपरा जी चालत आलेली आहे की संस्था चालकांबरोबर नेहमी साधारण परिस्थितीच्या काळात सुद्धा, सर्वसामान्य परिस्थितीच्या काळात सुद्धा मंत्री बैठका घेतात. विनोद तावडेंनी 6 बैठका घेतल्या त्यांच्या काळामध्ये. परंतु वर्षाताई गायकवाडांना वेळच मिळत नाही आमच्याबरोबर बैठक घ्यायला. कधीतरी फोनवर येतात आणि सांगतात आपलं म्हणजे तोंडाला पानं पुसण्यासारखं. त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या गोष्टी त्यांनी लक्षात घ्याव्यात. आता त्याच्याकरता मला 15 तारीख डिक्लेअर करावं लागली. अगदी आपण ठाम आपली भूमिका घेतलेली दिसते आणि तुम्ही घेतलेल्या भूमिकेवर टिकून राहणार असंही दिसतंय. आरतीजी, आपल्याला संधी देतो. पटकन एकदा गजाननराव एकबोटेंसाठी माझा प्रश्न आहे. गजाननराव, ज्या पद्धतीनं संस्था चालकांशी संवाद राखणं अपेक्षित होतं आणि थोड्याच वेळापूर्वी विजय नवल पाटील यांनी निदर्शनास आणून दिलं की या आधीच्या सरकारमधल्या शिक्षण मंत्र्यांनी 7 बैठका तरी किमान घेतल्या, आतापर्यंत एकही बैठक झालेली नाही. असा दृष्टिकोन का असावा? केवळ आणि केवळ कोरोना त्याला कारणीभूत आहे का धोरणांचा अभाव आणि दूरदृष्टीचं नसणं हेही कारणीभूत आहे? महत्वाचं कारण असं आहे की या कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळं वर्तमानपत्रामध्ये वाचतोय की राज्याची आर्थिक घडी जी आहे ती पूर्णपणे विस्कटून गेलेली आहे. आणि त्यामुळे हे जे वेतनेतर अनुदान आम्हाला जे मिळतं किंवा 25% RTIचे ॲडमिशन्स आहेत त्याचं जे आम्हाला फी मिळायला पाहिजे आहे ते सुद्धा शासनाकडून वेळेवर मिळत नाही. परंतु जसं टप्प्याटप्प्याने आम्ही शाळा चालू करतोय तसं टप्प्याटप्प्याने हे आम्हाला वेतनेतर अनुदान किंवा जी 25% जे RTIचे ॲडमिशन आहे त्याची शुल्क रचना ही आम्हाला शासनाने दिली पाहिजे. आणि त्याच्याबद्दल शासन आम्हाला विश्वासात घेत नाही हे विजय नवल पाटलांचं म्हणणं अतिशय बरोबर आहे, सत्य आहे. आमच्याशी कम्युनिकेशन नाही, आमच्याशी संवाद नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये 80 ते 85% जे शिक्षण प्रसाराचं काम हे खाजगी संस्थांमार्फत चालतं. त्या संस्था चालकांना विश्वासात नाही घेतलं तर कसं काय या शिक्षण प्रसाराचं काम होणार आहे? हाही थोडा गंभीरतेने शासनाने विचार केला पाहिजे. म्हणून संस्था चालकांशी कम्युनिकेशन करून आमच्या काय समस्या आहेत या थोड्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यातूनच हे पुढचं सगळं हे अवघड जो काळ आहे प्रत्येकापर्यंत संवादाचा सेतू उभारला गेला पाहिजे. ही भूमिका आपण कायम ठेवू. दरम्यान एकदा शिक्षण संस्था चालकांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांची भूमिका 15 तारखेपासून शाळा बंद ठेवण्याची का आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्या समोर त्यांच्या मागण्या येतात त्या पहा. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या मागण्या आहेत तर वेतनेतर अनुदान तत्काळ अदा करा. याचं कारण असं आहे की 2 वर्ष झाले हे अनुदान मिळालेलं नाहीये. कोरोनाची काळजी घेण्यासाठी खर्चाची तरतूद करा असंही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं मागणी स्वरूपात सरकारला कळवलेलं आहे. RTE प्रतिपूर्ती वेळेत व्हावी. RTE अर्थात शिक्षणाचा अधिकार राबवण्याच्या संदर्भातलं
अनुदान आणि पैसे. शिक्षकेतर कर्मचारी भरती सरळ सेवा पद्धतीनं घ्यावी, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कडून करण्यात आलेल्या मागण्यांमधला हा भरती संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा. शाळांचं वीज बिल माफ करा, हा एक तांत्रिक मुद्दा जरी वाटत असला तरी पण खर्चाच्या दृष्टीनं आणि शाळांचं अर्थकारण सांभाळण्याच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. चर्चेला पुढे नेत असताना विजय नवल पाटलांना विचारायला हवं की संवादाचा सेतू कायम नाहीये. तुम्ही 15 तारखेच्या आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे, ही भूमिका टिकणार आहे का? अन्यथा 2-4 दिवसांनी तुम्हाला कदाचित वरिष्ठांचा कोणाचा फोन आला तर तुम्ही तुमचं आंदोलन गुंडाळू शकता का? मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की 11 डिसेंबरला जी आर निघाला शिपायांची पद रद्द करण्याचा. तर त्याबाबत मी रिॲक्शन दिली की जसं हॉस्पिटलमध्ये वाढ व्हायची आवश्यकता असते तसं शाळेमध्ये शिपायाची नितांत आवश्यकता असते. त्याच्या ड्युटीज काही इतर ऑफिसमधल्या शिपायासारखं इकडून फाईल तिकडे नेणं एवढं नसतं. त्याला घंटा देण्यापासून तर शाळेचं सर्व सामान सर्व प्रॉपर्टी सांभाळण्यापासून सर्व काम महत्वाचं करत असतो. तुम्ही आउटसोर्सिंग मध्ये 5,000 रुपये महिना देऊन कोणाला नेमलं तर त्याची जबाबदारी काय राहणार आहे? मग कोणी घ्यायची का जबाबदारी? कारकुनाने घ्यायची, मुख्याध्यापकाने घ्यायची का संस्था चालकाचे चेअरमनने घ्यायची? ह्या ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं का विजय नवल पाटीलजी, तुम्हाला असं वाटतंय का की सगळ्यांनी सगळी कामं करावीत, या भूमिकेतून शिपाई काढून टाका आणि मुख्याध्यापकांना घंटा बडवा, अशा प्रकारची मानसिकता आहे? ती मानसिकता नाही. त्यांनी सांगताना असं सांगितलं, नामदार तावडेंच्या काळात ते सुरू झालं होतं. ते म्हणले की आउटसोर्सिंग मध्ये आम्ही तुम्हाला 15,000 रुपये प्रमाणे एका शिपायासाठी देऊ आणि हे स्केल जे आहेत इतक्या संख्येला मुलांचे एवढे शिपाई त्या पद्धतीने तुम्हाला देऊ. वर्षा ताईंनी त्यावर तर एकदम कडी केली. 5,000 रुपये महिना त्या शिपायाच्या काम करणाऱ्या माणसाला तुम्ही द्यायला निघाला. एक बिगारी 400 ते 300 ते 400 रुपये रोजचे कमवतो. हा भविष्य कसा काय तुमच्याकडे येणार? काय काम? अगदी हा अत्यंत एक प्रॅक्टिकल मुद्दा आहे, व्यवहार्य मुद्दा आहे. अरुण सावंत यांच्यापर्यंत जाण्यापूर्वी एकदा आरती बुगावकरांची छोटीशी प्रतिक्रिया पटकन घेऊ. आरतीजी, वेळेची मर्यादा पाळत उत्तर द्या. 30 सेकंदात सांगा, शाळा, शिक्षण आणि संस्था या तीनही गोष्टी एकास एक समान पद्धतीनं राहतील, त्या एकरूप होऊन चालतील, याच्यासाठी जी व्यवहार्य भूमिका असायला हवी तीच गायब आहे. मला थोडा वेळ द्या प्रसादजी, कारण आता तुम्ही शाळा, शिक्षण आणि संस्था या 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात. त्याच्या 3 महत्वाच्या कडा आहेत ज्या मी तुम्हाला सांगते की इथे विद्यार्थी, शिक्षक आणि तुमच्या संस्था या 3 महत्वाच्या कडा आहेत. आपण मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे काय तर मिश्रित अर्थव्यवस्था ही आपण मान्य केलेली आहे. मग आपल्या सरकारी शाळा आहेत किंवा खाजगी शाळा आहेत, खाजगी शाळांना मान्यता तर आपलं सरकारच देत असतं, त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडणं हे सरकारचं धोरण अतिशय चुकीचं आहे. कारण त्यांच्या आतापर्यंतच्या वागण्यातनं, ध्येय धोरणातनं हेच दिसतंय. म्हणजे आता मी एकबोटे सरांचं म्हणणं ऐकलंय, मी नवल पाटील सरांचं ऐकते, तर या सगळ्यातनं आपल्याला हेच दिसतंय. त्याच्यामुळे कुठेतरी एक ठोस निर्णय, कुठेतरी ठोस धोरण, आतापर्यंत आपण जर पाहिलं तर प्राथमिक आणि माध्यमिकचे जवळजवळ 4 लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. अर्ध ऑनलाईन चालू आहे, अर्ध ऑफलाईन चालू आहे, अर्ध्या ठिकाणी शाळा सुरू नाहीत. हे 4 लाख विद्यार्थी या अख्ख्या वर्षभरामध्ये शिक्षणापासून वंचित आहेत. मग आपण शिक्षण संस्था आणि संस्था चालक हे पाहताना विद्यार्थी, पालक यांनाही त्याच्या जोडून ही मिश्र अर्थव्यवस्था जी आहे ती व्यवस्थित समजून त्याच्याप्रमाणे निर्णय घेणं, ठोस निर्णय घेणं आणि त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता असणं, इन्क्लुसिव्हनेस असणं हे अतिशय गरजेचं आहे. कुठेही राज्याकडून दिसत नाहीये. ठीक आहे आरतीजी, वेळेची मर्यादा आहे त्यामुळे तुम्हाला थांबवलंय. आणि अरुण सावंत, आपल्यापर्यंत मी उत्तराची संधी आत्ता घेऊन येत नाहीये. एक लक्षवेधीमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात, पटकन परत येऊयात आणि यानंतरची पुढची चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. शाळा चालवायच्या कशा या निमित्तानं संस्था चालकांच्या प्रश्नांबरोबरच पालकांच्या मनातली भीती आणि तदनुषंगिक इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण आज लक्षवेधीची ही चर्चा आयोजित केली. आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत, त्यामध्ये अरुण सावंत आहेत, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता. अरुणजी, थोड्या वेळापूर्वी आपण जेव्हा चर्चा थांबवली त्यावेळेला 2 प्रमुख मतं समोर आली.
त्यातलं एक मत होतं की व्यावहारिक दृष्टिकोनच नाहीये, संस्था चालते कशी हे कदाचित मंत्र्यांना ठाऊक नाहीये की काय, आणि म्हणूनच 5,000 रुपयामध्ये शिपाई नेमा अशा प्रकारची भूमिका घेतली जाते का? 5,000 कोण काम करतं आजकाल? पहा, आतापर्यंत आपल्याकडून अशी ओरड व्हायची, भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा इतर काही लोकांकडून, की सरकारमधील अनेक लोकांच्या नेत्यांच्या शाळा आहेत. मग जर या अनेक नेत्यांच्या शाळा आहेत तर या नेत्यांना हे माहीत असणार की शाळा कशा चालवल्या जातात हे. दुसरी गोष्ट, आपण म्हणालात की 5,000 रुपयामध्ये शिपायाचं वेतन देण्याचं जाहीर केलेलं आहे, ते शक्य नाहीये. ही गोष्ट मी मान्य करतो स्वतः, आणि सरकार याच्याबद्दल विचार करीत आहे. सावंत साहेब, आपण स्वतः हे मान्य करता आहात की 5,000 रुपयामध्ये शिपाई मिळत नाहीत, मग 5,000 रुपयात शिपाई मिळू शकतो अशा प्रकारचा विचार आला कुठून? कुठून सुचवलं गेलं असेल हे मंत्री महोदयांना? आणि मंत्री महोदयांना स्वतःला लक्षात येत नाही का की अहो, आजकाल घरात काम करणारी जी कर्मचारी महिला असते, कष्टकरी महिला असते, तिचा सुद्धा धुणं भांड्याचा पगार जवळपास 5,000च्या घरात जातो, 4 जणांचं घर असेल तर. आणि इथे सरकार म्हणतं 5,000 मध्ये शाळेत शिपाई नेमा ज्यांनी 8 तास काम करणं अपेक्षित आहे. नाही, ही पूर्ण वेळ सरकारने असं म्हटलं हे मी पहिल्यांदा आपल्या तोंडून ऐकतोय, आणि आता ज्या कोण मॅडम म्हणाल त्यांच्या तोंडून मी ऐकतोय. नाही, विजय नवल पाटलांनी सांगितलं ना, याच्या आधीच्या सरकारमध्ये अरुण सावंतजी 15,000 रुपये द्यायची तयारी होती, ते कमी करून 5,000 केले. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत हे त्यामागचं खरं कारण आहे का? आणि अशाच प्रकारे तिजोरीत पैसा नसणं या कारणामुळे आपण शिक्षणाची, व्यवस्थेची, संस्थेची ससेहोलपट होऊ देणार आहोत का? अरुण सावंतजी. शिक्षणाच्या धोरणाची, विद्यार्थ्यांची कोणत्याही परिस्थितीत ससेहोलपट होणार नाही. दुसरी गोष्ट, आपण म्हणालात की सरकारकडे खरोखर पैसे नाही आहेत का? तर काही काळाकरता सध्या जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे, उत्पन्नाचे सर्व रस्ते बंद झालेले आहेत, त्यामुळे काही काळाकरता सरकारकडे पैसा नाही आहे. परंतु आता हा पैसा वेगवेगळ्या मार्गाने यायला लागलेला आहे, तेव्हा विरोधकांनी उगीच त्याचा बाऊ करू नये. या 3 महिन्यामध्ये महिन्यामध्ये सरकारला उत्पन्नाची चणचण भासली हे जरी खरं असलं तरी नुकतेच कर संकलनाचे आकडे आले, त्या आकड्यांच्या अनुसार बऱ्यापैकी कर संकलन झालेलं आहे. मग असं असताना राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा नाही हे उत्तर विजय नवल पाटील यांना पटतंय? विजयराव, तुम्हाला लक्षात येतंय सरकारची भूमिका काय आहे? पैसे नाहीयेत असं म्हटल्याच्या नंतर तुमच्या मागण्यांच्या बाबतीत सरकार गांभीर्यानं तोडगा काढेल असं वाटतं? विजयराव, आमचा मुद्दा हा भविष्याला धरून आहे. 5,000 रुपये तुम्ही आज डिक्लेअर केले म्हणजे शिपाई म्हणून काम करायला तर कोणी यायचा प्रश्न नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की 11 डिसेंबरला जाहीर होतो शिपाई पद रद्दच्या बाबत, आणि सर्व शिक्षण क्षेत्राच्या संघटना एकत्र येतात आणि त्या 18 डिसेंबरला शाळेचा बंद करण्याचं पाऊल उचलतात. हे कशामुळे आहे याचा गांभीर्याने सरकारने विचार केला पाहिजे. आणि एवढंच नाही, पण विजयराव, आताच्या घडीला सरकार तर सांगताय ना की पैसे नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही 18 तारखेला संस्था बंद करून सुद्धा काय पदरात पडणार आहे? म्हणजे आंदोलनाला कशा पद्धतीने सामोरं जायचं हे जर सरकारने ठरवलं असेल तर त्या आंदोलनाची फलश्रुती काय असू शकते? नाही, आमचं म्हणणं एकच होतं की सरकारवर थोडंसं सरकारचं लक्षवेधी ध्यानाकर्षण व्हावं याच्यासाठी आम्ही 15 तारीख दिली. मधल्या काळामध्ये आम्ही 16 मागण्या नामदार वर्षाताई गायकवाडकडे मंत्र्यांकडे पाठवलं, शिक्षण मंत्र्यांकडे, आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की आम्हाला 10-11 तारखेला तुमची भेट द्या. ही परंपरा चालत आलेली आहे. ही संस्था चालकांची संघटना वसंतदादा पाटलांनी पुढच्या भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संस्था चालकांची ही संघटना काढली. बरोबर. आणि तेव्हापासून 12 वर्ष वसंतदादा अध्यक्ष होते, 12-13 वर्ष बाळासाहेब चौधरी अध्यक्ष होते, आणि त्यांच्या वेळेला एवढ्या म्हणजे अडचणी नव्हत्या संस्थेच्या समोर. आता एवढ्या अडचणी वाढल्या आहेत. आणि त्यामध्ये मधल्या काळात कोठारी कमिशन जे नेमलं गेलं त्यांनी सांगितलं की 2% जो खर्च होतोय तो 6% झाला पाहिजे जीडीपीच्या. आता तुम्ही बघितलं असेल की धोरणात्मक जर तुम्ही निर्णय घेतला तर दिल्ली सारखं सरकार 9% जीडीपीच्या या शिक्षणावर खर्च करतो, आणि त्याच्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढते. आमचं म्हणणं असं आहे की संस्था चालक आणि जिल्हा परिषद यांचं शिक्षण जर बघितलं तर 4 वर्षापूर्वी सांख्यिकी विभागाच्या सरकारचं जे आकडेवारी होती तर एका विद्यार्थ्याला प्रतिमाह 4,000 रुपये खर्च येतो जिल्हा परिषदमध्ये,
आणि शिक्षण संस्थेमध्ये 1500 रुपये. ही सरकारची आकडेवारी आहे. एवढं कमी पैसा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षण दिल्यावर जर होतो तर त्या दृष्टीने संस्था चालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारने सकारात्मक ठेवावा ही आमची एक अपेक्षा आहे. विजयराव आपल्याला थांबवतो, पटकन एक गजानन रावांकडे पुढचा मुद्दा घेऊन जातो आणि त्यानिमित्तानं गजानन रावांना माझा प्रश्न असा असेल की गजाननराव, आपल्याला शाळेचं गणित कोणीही सांगायची गरज नाही, संस्था चालवायची कशी त्याचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे. अशा वेळेला राज्य सरकार, आपण सगळ्याच राज्य सरकारांची चर्चा करू आणि त्यातल्या त्यात दिल्लीचं उदाहरण थोड्याच वेळापूर्वी आपल्याला विजय नवल पाटलांनी आपल्या वक्तव्यामध्ये दिलं. ते सरकार जीडीपीतला शिक्षणावरचा खर्च वाढवतं. महाराष्ट्रात ज्या वेळेला क्रांती करून आलेलं विद्यमान महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आहे, त्या सरकारकडून शिक्षणाच्या खर्चावरच्या उत्पादना म्हणजे शिक्षणाच्या खर्चात सुद्धा क्रांतिकारक बदल अपेक्षित करायला गैर नसावं. त्यांनी तसं करायला हवं होतं. दुर्दैवानं अनुत्पादक खर्चात मोठ्या प्रमाणात आपला पैसा वाया गेला का, एक, किंवा कोरोना काळ असल्यामुळे काहीच करता आलेलं नाही, हे म्हणणं गांभीर्यानं घ्यायला हवं का? याच्यामध्ये प्रसादचे 2 मुद्दे आहेत की जसं विजय नवल पाटील म्हणाले की जीडीपीच्या 6% खर्च झाला पाहिजे, पण कुठलंही सरकार, काँग्रेसचं येऊ किंवा बीजेपीचं येऊ किंवा अजून कुठल्याही सरकारने 2%च्या पलीकडं हा शिक्षणावरचा खर्च वाढवलेला नाहीये. आणि शिक्षण हे त्याचा प्रायमरी फोकस हा कुठल्याही सरकारचा राहिलेला नाहीये. हा नंबर 1चा मुद्दा. आणि नंबर 2चा मुद्दा असा आहे की शासनाची जी यंत्रणा आहे ही संवाद ठेवत नाहीये संस्था चालकांशी आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स त्यामधून निर्माण होत आहेत. शासकीय जी यंत्रणा जी आहे शासकीय अधिकाऱ्यांच्या रिपोर्टवर अवलंबून राहते आणि शासकीय अधिकारी हे तळागाळात काम करणारे नाहीयेत. आम्ही तळागाळातले आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. मी असेल, विजय नवल पाटील असेल, आणि समाजाच्या अडचणी जाणणारे आहोत म्हणून आमच्याशी कम्युनिकेशन जी गॅप शासनाने ठेवलेली आहे ती त्वरित रद्द केली. आणि आपण मगाशी म्हणला चांगलाच शब्द वापरला की संवाद सेतू तिथं उभारला पाहिजे. तसं केलं, कम्युनिकेशन गॅप रद्द केली तर हे बरेचसे प्रॉब्लेम सुटतील आणि शासनाला सुद्धा या शिक्षण क्षेत्राकडे आम्ही लक्ष द्यायला भाग पाडू. ठीक आहे, 5,000 आपला मुद्दा लक्षात येतोय. एक पटकन उत्तर अरुण सावंतांकडून घ्यायचंय, त्यानंतर पालक या नात्यानं सोनाली भांडारकरांना बोलतं करूया. पहिला मुद्दा, अरुण सावंत, आपल्यासाठी संस्था चालकांची वेदना आपल्याला कळली. एक वेदना आहे की शिक्षणाच्या खर्चावर अधिकाधिक सरकारनं लक्ष द्यावं, शिक्षणावर बजेटमधला आतापर्यंत होणारा खर्च वाढवावा. तुमच्याकडे कदाचित त्याचं उत्तर असू शकतं की कोरोना काळात आव्हान आहेत. ठीक आहे, आपण तो मुद्दा काही क्षणासाठी बाजूला ठेवू. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ज्याचं उत्तर नाही सापडलं, संस्था चालकांशी नियमित संवाद ठेवायला अडचण काय? तुम्ही जर त्यांच्याशी बोलत राहिलात तर तुम्हाला निश्चित कळेल अडचणी काय आहेत त्यांच्या, आव्हानं काय आहेत त्यांची, आणि उत्तरं काय आहेत त्यांच्याकडून येतील. अतिशय चांगली सूचना आहे ही. फक्त मला इथे आपल्याला एक सूचना द्यायची आहे की आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर अनेक अशा संस्था आहेत, संस्था चालक आहेत की प्रत्येकाकडे जाऊन सरकारने त्यांच्याशी समन्वय साधणं कदाचित शक्य नसेल. तर माझी आपणास अशी सूचना आहे की संस्था चालकांनी जर एकत्र आलं आणि त्यांचं जर एखादं एक मोठं त्यांनी संस्था चालकांचं महामंडळ केलं आणि ते जर सरकारकडे सर्वांच्या समस्या घेऊन आलं तर ते माझ्या मते जास्त अरुणजी, तेच महामंडळ अस्तित्वात आहे. थोड्या वेळापूर्वी आपल्याला विजय नवल पाटील काय ते कदाचित ऐकायला नाही, संस्था मेंबर आहेत, त्याच संस्थांचं प्रतिनिधित्व इथे विजय नवल पाटील करतायत. विजयराव, एकदा परत तुमचं महामंडळ कोणी स्थापन केलं, किती वर्ष जुने, त्याचा एक इतिहास 30 सेकंदात सांगून टाका. मी 30 सेकंद मला एक सुरुवात केली. जर विजय नवल पाटील असं म्हणत आहेत, माझं ऐकून घ्या एक सेकंद. जी अरुणजी, पूर्ण करा आपलं म्हणणं पटकन. विजय नवल पाटील, आपण जो आरोप करत आहात तो जर खरा असेल तर मग आता वर्षा गायकवाडजी ज्या या विभागाच्या मंत्री आहेत त्या अनेक संस्था चालकांशी भेटल्या त्या स्वतः, तर मग ते कोण होते? विजयराव, याचं उत्तर काय आहे? माझं उत्तर असं आहे की आमची रजिस्टर्ड महामंडळ आहे आणि एकच महामंडळ महाराष्ट्रामध्ये आहे. काही ठराविक विभागाच्या लोकांना तुम्ही भेटायचं
आणि दुसऱ्यांना मात्र साईड ट्रॅक करायचं, हे फार चुकीचं होतं. म्हणजे आपले म्हणजे याच्यातही लाडके आणि दोडके विजयराव याच्यातही कदाचित सरकार लाडके आणि दोडके करतंय. हा, तसंही करतंय. आणि अरुण सावंतजींना उत्तर देऊ इच्छितो की 10 वर्ष वेतनाचं अनुदान बंद असताना आम्ही जेव्हा शाळा बंद करायचा निर्णय घेतला त्याला ताबडतोबीने पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार आणि बाकीच्यांनी मिटिंग घेऊन आम्हाला ते वेतनाचं अनुदान जाहीर केलं. त्यावेळेची ही संस्था संघटना आहे की ज्याचा मी अध्यक्ष आहे. अगदी. आणि विजयराव पाटील हे महाराष्ट्राचे माजी मंत्री तर आहेतच, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुद्धा आहेत. आपल्याला ही आठवण कदाचित अरुण सावंत मला द्यायची वेळ आली नसती तर बरं झालं असतं. एक पटकन आरती पुगावकरांची छोटीशी प्रतिक्रिया, त्यानंतर सोनाली भांडारकर आपल्या सोबत बोलतील. आरतीजी 30 सेकंद आहेत, वेळ पाळा कृपया. मला वाटतं अरुण सावंतजींनी डिबेटला येण्यापूर्वी एकदा जरा मंत्री महोदयांशी बोलून सगळी माहिती घेऊन येणं फार गरजेचं आहे. जे इथे फक्त येणार, आमच्या सूचना ऐकणार, मग सांगणार तुमची सूचना चांगली आहे ती आम्ही पोहोचवतो. अरुण सावंतजी, जर तुम्ही खरोखर इथल्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवलात तर नक्कीच फरक दिसेल असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय. आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणं ही आपल्याला वाटतं की इथे झालेल्या चर्चेत ज्या ज्या सूचना समोर येत आहेत त्या तुम्हाला जर राजकीय दृष्ट्या बाजूला ठेवा पण व्यवहारीय दृष्ट्या योग्य असतील तर त्या मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. मंत्री महोदयांनी त्याच्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. कारण चर्चेचं हे स्थान हे निश्चितच दोन्ही घटकांना, पीडित आणि निराकरण करणाऱ्या घटकांना आमने सामने आणण्याचं स्थान आहे. जे काम आम्ही लक्षवेधीतून करतो ते याच्यासाठीच महत्वाचं आहे. मी बोलू ना? अगदी. अरुण सावंतजी. मी आरती मॅडम आणखीन नवल किशोर पाटील यांना माझं प्रांजळ मत सांगणं आहे की नेहमी टीव्ही चॅनलवरती जी काही आम्ही बोलत असतो ते ज्या ज्या विभागाशी संबंधित असतात त्याची चर्चा आमची पुढील आठवड्यात होत असते. इथे येऊन आम्ही फक्त राजकारण करत नसतो, हे कृपया आरती मॅडम म्हणून ज्या कोणी येत त्यांनी लक्षात ठेवावं. सावंतजी, तुमची भूमिका इथे बसलेल्या बाकीच्या मान्यवरांनी ऐकलेली आहे, ते त्याबाबत आपली प्रतिक्रिया तयार करतीलच. एक पटकन प्रतिक्रिया सोनाली भांडारकर यांच्याकडून घेऊयात. सोनाली भांडारकरजी, अर्थविषयक मामले आपण ऐकलेत, आपण संस्थाचालकांची भूमिका ऐकली आहे आणि सरकारची भूमिका पण ऐकली आहे. या सगळ्यात पालक या घटकाला कितपत विचारात घेतलं जातं आहे? सोनाली भांडारकर. या सर्व चर्चेमध्ये एकच लक्षात येत आहे की म्हणजे जसं ज्या पद्धतीने जी म्हणजे सरकार आहे, सरकारने हे केले, सरकारने सुरुवातीलाच जर सरकारने एक सोनालीजी आपण बोलत राहा. सोनालीजी आपण सलग आपली भूमिका मांडत राहा. आपला आवाज अतिशय नीट आमच्यापर्यंत पोहोचतोय. संस्था चालकांना सोबत घेऊन किंवा त्यांची जी काही रचना असेल, जो काही शिक्षण विभाग असेल त्यांच्या सोबतीने घेऊन जर त्यांनी सुरुवातीला जर काही नियोजन केलं असतं, जसं आरती मॅडमनी जसं म्हटलं की म्हणजे यांचं नियोजनच नाही, यांचं ताळमेळच नाही एकमेकांसोबत, तर त्यामुळे काय झालेलं आहे की वर्षा गायकवाड मॅडमनी यायचं, काहीतरी वक्तव्य करायचं, त्याच्यानंतर ते वक्तव्य नंतर बदलायचं, हे सगळ्या याच्यामध्ये पालकांची जी एक प्रकारची पिळवणूक झालेली आहे. या पिळवणुकीमुळे काय झालंय, पालक दोन्ही बाजूनी एक मध्ये पिसला गेलेला आहे पालक. सरकारने सुरुवातीला सरकारला कल्पना नव्हती का की कोविड इतक्या काळापर्यंत चालत राहणार आहे, त्याबद्दल आपल्याला काय नियोजन केलं पाहिजे, त्यानंतर पालकांना आपण कसा दिलासा देऊ शकू, कारण पालक हा फार महत्वाचा घटक आहे या सर्व व्यवस्थेमध्ये. त्यामुळे सरकारने पालकांना याचा व्यवहार्य विचार सरकारकडे आहे का? आरती पुगावकर, आपली प्रतिक्रिया आधी, त्यानंतर अरुण सावंत उत्तर देणार आहेत. आरतीजी. अजिबातच नाही. आता जसं सोनाली भांडारकरांनी सांगितलं की मी मगाशीच नमूद केलं की शिक्षण व्यवस्थेचा पाया जो आहे तो शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षण संस्था या 4 पायांवरती ही आपली शिक्षण व्यवस्था उभी आहे. आणि दुर्दैवाने असं दिसतंय की जसं त्यांनी फार मार्मिक सांगितलं की एक वेळेला आपल्या मंत्री महोदय येतात, काहीतरी बोलतात, थोड्या दिवसांनी त्यांचं मत बदललेलं असतं, बरं त्यावर मुख्यमंत्री
आणि अजून बाकीचे मंत्री काहीतरी वेगळं बोलतात, हे आपल्याला सातत्याने दिसत आलंय. एसओपीच्या बाबतीमध्ये सुद्धा जेव्हा चर्चा झाली होती तेव्हाही हाच अभाव आपल्याला फार प्रकर्षाने जाणवला. ना कुठे पालकांना लक्षात घेतलं जात आहे, ना विद्यार्थ्यांना घेतलं जात आहे, ना संस्था चालकांना घेतलं जात आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कसं चालतंय हेच कळत नाही. म्हणजे ठीक आहे. त्यांना अरुण कुठले निर्णय सावंत घ्यायचे आणि काय करायचं अरुण हे स्पष्ट सावंत, नाही. ज्या वेळेला संकटांची मालिका सुरू आहे त्यावेळेला संबंधित घटकांना, पीडित घटकाशी सरकारचा थेट संवाद हवा. पहा, आता या राज्यातील प्रत्येक व्यक्तीने जर अशी इच्छा व्यक्त केली की माझ्या बरोबर सरकार येऊन बोललं पाहिजे, तर ते शक्य आहे का? नाहीये. कोरोना काळामध्ये जी काही नियोजन सावंत साहेब, असं कोणी म्हणत नाहीये ना की प्रत्येक व्यक्तीशी जाऊन बोला. 12 कोटींचा महाराष्ट्र आहे, तुम्हाला 12 कोटींच्या महाराष्ट्राशी बोलायला कोणी सांगत नाहीये. तुम्ही संबंधित घटकांशी बोला आणि त्या घटकांशी बोलण्याच्यासाठी तुमच्याकडे विविध माध्यम आहेत. नाहीतरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनच राज्य सरकार हाकलं जात आहे. कोणाला घरातनं बाहेरच पडायचं नाहीये, सगळ्यांना आपल्या घरात बसूनच आणि म्हणूनच सरकारने वेळोवेळी जरा मध्ये मध्ये बोला, नाही तर मी काहीतरी उत्तर देईन ना. बोला सावंत. सरकारने आणि सरकारच्या मंत्र्यांनी वेळोवेळी शिक्षण खात्यामध्ये आमूलाग्र बदल घडविण्याकरता, विद्यार्थ्यांचं शिक्षण बुडलं नाही पाहिजे याच्याकरता अनेक गोष्टी राबविल्या. कोरोना पसरू नये म्हणून अनेक गोष्टी राबविल्या. जर उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्यक्ष शिक्षण घ्या, व्हॉट्सअपद्वारे शिक्षण घ्या, SD द्वारे शिक्षण घ्या, ह्या सगळ्या गोष्टी सरकारने राबविल्या ना. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातील विद्यार्थी कोरोनापासून दूर राहिला आणि तरी सुद्धा हा तर्क काही फार मान्य होणारा नाहीये. हा तर्क काही फार मान्य होणारा नाहीये. एक पटकन विजय नवल पाटलांची प्रतिक्रिया आधी आरतीजी आता संधी देतोय, मात्र 2 संस्था चालकांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. पटकन विजय नवल पाटील आधी बोलतील. विजयराव, सरकारची भूमिका पटण्याजोगी आहे? अरुण सावंतांना मी माहिती म्हणून सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची संघटना जी अफिलिएटेड आहे महाराष्ट्र संघाला, आणि आमचे 5000च्या वर संस्था मेंबर आहेत. त्यांचं नॉलेज थोडंसं अपडेट करण्याकरता मी सांगू इच्छितो. आणि आमचं ऐकून अजित पवारांनी इलेक्ट्रिकचे बिल कमी केले, वेतनाचं अनुदान हे केलं. मी स्वतःचं कौतुक करत नाही, पण महाराष्ट्राचा मी प्रतिनिधी आहे शिक्षण संस्था चालकांचा. आणि एवढंच नाही तर आम्ही आता सगळे घटक जे आहेत याच्यातले, शिक्षकेतर संघटना असेल, मुख्याध्यापक संघटना असेल, शिक्षक संघटना असेल, या सर्वांना समन्वय करून सरकार पुढे आमची बाजू मांडायचा प्रयत्न करतो. पण सरकारला असं वाटतं की आम्ही आलो की आम्ही फक्त डिमांड घेऊन येतो. तसं नाही, आम्ही काही गुणवत्तेसाठी सुद्धा घेऊन येतो. परवाच्या शिबिरामध्ये एका बाजूला दिलीप वळसे पाटील होते आळंदीला, दुसऱ्या बाजूला नामदार तावडे होते. आम्ही गेल्या 50 वर्षामध्ये जवळजवळ 40-45 शिबिरं घेतलेत अरुण सावंतजी. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये बरंचसं चांगलं महाराष्ट्राकरता मिळालेलं आहे. तुम्ही मात्र पॉझिटिव्ह भूमिका ठेवा. महाराष्ट्र शासनाने तुमच्याजवळ पैसा नाही हे आम्हाला कबूल आहे, पण पुढचं धोरण कसं आखायचं ते जर दिसलं चांगलं तर संस्था चालकांना हुरूप येईल, इतर घटकांना हुरूप येईल. अगदी गजाननराव बोलतील. पुढचा मुद्दा आपण गजानन रावांकडे घेऊन जातोय. गजानन राव, जर समजा अशाच प्रकारची धोरणं आणि अशाच प्रकारचा दृष्टिकोन असेल तर कोरोनाच्या नंतर शिक्षण संस्थेसमोर आणि व्यवस्थेसमोर काय मोठ्या प्रमाणातली आव्हानं उभी राहतील? आव्हानं तर प्रचंड आहेत. कारण हे ऑनलाईन शिक्षणाचं जे तुम्ही म्हणताय, ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षण अजिबात यशस्वी झालेलं नाही. मध्ये एका वर्तमानपत्रात सर्वे आला होता आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये ते 1% ऑनलाईन शिक्षण यशस्वी झालेलं आहे. तेव्हा हा ऑनलाईन शिक्षणाचा जो सगळा बॅकलॉग राहिलेला आहे, हा आता शाळा कॉलेजेस सुरू केल्यावर पूर्ण करण्याचं एक फार मोठं आव्हान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एका बाजूला शासनाकडे पैसा नाही, संस्था सुद्धा थकलेल्या आहेत. एका बाजूला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार विनामूल्य संस्थांना द्यावे लागतात. परत हा ऍडिशनल खर्च आलेला आहे आणि शासनाकडून वेळेवर RTचे 25% पैशाचे 4-4 वर्षाचे पैसे राहिलेले आहेत, निधी मिळत नाहीये. तेव्हा संस्था चालकांशी मुख्य म्हणजे संवाद साधा, त्यांचे प्रॉब्लेम सोडून घ्या, समजून घ्या. आणि जसं टप्प्याटप्प्याने आपण लॉकडाऊन शिथिल केलं तसं टप्प्याटप्प्याने काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग 100% काढता येतील. अगदी वेळेची मर्यादा. गजाननराव, आपला मुद्दा पोहोचला. मी माफी मागून तुम्हाला थांबवतो, कारण आपल्या सगळ्यांनाच वेळेची मर्यादा पाळायला लागणार आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.
संस्था चालकांच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचते हे न विसरता या व्यवस्थेला टिकवून ठेवण्याच्या साठीचा सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा. कारण कोरोना काळाच्या नंतर शिक्षणाच्या हक्कापासून समाजातला कुठलाही घटक जर वंचित राहणार असेल तर त्याची जबाबदारी सरकारवर आल्याशिवाय राहणार नाही. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.